सोलकढी नावाची एक मुलगी इथे आलेली आहे, जिचं म्हणजे जी उत्तम खवय्ई आहे. म्हणजे तुम्हाला जाणवत असेलच ते उत्तम खवय्ई आहे ती, त्यामुळे ती इथे आलेली आहे आणि तुझं इथे मी मनापासून स्वागत करतो. ओके, आता आपण तू काय बनवलंस मला आधी सांग. मालवणमध्ये स्पेशल कोकम कढी. कोकम कढी. ओके, ही कोणी शिकवली तुला? आजीने शिकवली आणि तू शिकलीस पटकन, सटकन शिकलीस. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? कोकम, कोथिंबीर, खोबरं किसून घेतलेलं, साखर, लसूण, मिरच्या आणि मीठ. ओके, एवढंच साहित्य आहे आणि पटकन होणार आहे. बरं, आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं मला सांग. पहिल्यांदा आपल्याला नारळाचं दूध काढायचं आहे. त्यासाठी हे घ्यायचं. ओके, त्याच्यात लसूण आणि मिरच्या. ओके, आणि मिक्स करायचं. जरा पाणी मिक्स करायला लागणार. ओके, किती बघू हे भिजेल एवढं सगळं. बस, आता हे मिक्सर मधून लावायचं आणि याचं दूध काढून घ्यायचं नारळाचं. ओके, ते कसं मिक्सर मधून काढायचं आणि मग मिक्सर मधून काढायचं आणि गाळणी असते ना त्याच्यावरून ते पिळून घ्यायचं. ओके, पातळ भडक्यात मलमल. ओके, आता आपण ह्याचं दूध काढून घ्यायचं. पण उगाच मेहनत कशाला करायची, तू ऑलरेडी मेहनत केलेली आहेस. त्यामुळे आपण काय करूया, ह्याने जे ऑलरेडी दूध तयार करून आणलं ना ते घेऊन आपलं काम पुढे सुरू करून टाकू. ओके, आता काय करायचं? आता ह्याच्यात कोकम घालायचे सगळे, मीठ मिक्स करायचं, थोडा रस आणि कलर येईपर्यंत. तर आता ह्याचा कलर आलाय तर आपण हे कोकम काढून घेऊ. ओके, जास्त उगाच पिळत बसायचं नाही. करेक्ट कलर आलेला आहे. हां, आणि जराशी साखर चव यायला आणि मीठ, किंचितसं मीठ. मीठ कमी टाकायचं कारण का ते वरून पण लावायला लागतं. अजून एक अमसूल आहे वाटतं, कोकम आहे वाटतं. तर कुठे हे जे सापडणं असतं ना फार मुश्किल असतं. आमटी सुद्धा जी कोकम असते ना ती खूप वेळ सापडायला लागते. रात्री आमटी तशीच ठेवली ना कोकमाचं गट तर सकाळी ते आंबट होते. त्यामुळे रात्री झोपताना ते आमटीतलं कोकम असतं ते काढून टाकायचं असतं. अच्छा, आता हे सर्व करताना या ग्लासला थोडं पाणी लागेल. ओके, हे पाणी फक्त ह्याला लावून घ्यायचं. आणि काय करणार तसं? त्याच्यावर मीठ हे करायचं. ते मीठ चिटकायला पाहिजे म्हणून जरा पाणी लावायचं आणि हे सगळं तुझी आयडिया. क्या बात है. आणि ह्याच्यात हे होतायचं. फर्स्ट क्लास. आणि वरून एक मिरची लावायची. झालं, रेडी टू सर्व. ही मिरची खायची असते का? जरा कोथिंबीर नाही, ती सजावटीसाठी आज मिरची टाकली आहे. हौस म्हणून तुम्ही खायला जाल तर तसं करू नका, काय वांदे होतील. तिखट मिरची असेल ना तर असं होईल ना, म्हणजे हे राहील बाजूला, दुसरीच काहीतरी औषध उपचार करायला लागतील तुम्हाला. कळलं काय? हे तयार झालेलं आहे आणि लक्षात घ्या, प्रगतीची प्रगती लक्षात घ्या. FYला आहे तरी व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे. माझे सुद्धा असे तरुण मित्रमंडळी बरेच आहेत, त्यांना इच्छा इथे यायची. बिंदास आम्हाला लगेच कळवायचं बरं का, हानमान करायचं नाही. तुम्ही 11वीला आहात का 10वीला तो विषयच नाही. बनवता येतं ना लगेच यायचं. काय आता ते बाकीचं सोडून द्या, ह्याची रेसिपी तुम्ही लिहून घ्या, साहित्य आणि कृती सगळं व्यवस्थित लिहून घ्या. सोलकढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आमसुलाचं आगळ, ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, लसूण आणि साखर. कृती: प्रथम ओलं खोबरं, लसूण, हिरवी मिरची आणि पाणी हे मिश्रण एकत्र करून नारळाचं दूध गाळून घ्यावं. या नारळाच्या दुधामध्ये कोकमाचं आगळ, मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून ढवळून सोलकढी एकजीव करून घ्यावी.